कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन सध्या ठाण्यात पोहोचल्याचं कळतंय। काय घडामोडी घडतायत, काय अपडेट्स आहेत कपिल? नक्कीच एकनाथ शिंदे कालच मुख्यमंत्री हे आपल्या गावावरून परत आल्यानंतर ते आजारी आहेत आणि आताही आजारी आहेत। आज अनेक बैठका होत्या, आमदारांबरोबर बैठका होत्या, त्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनेक नेते मंडळी असतील, अनेक आमदार असतील, हे एकनाथ शिंदेची भेट घेण्यास त्यांच्या निवासस्थानी येत आहेत। ह्याच्या आधी अनेक नेते मंडळी आले होते। आता गिरीश महाजन जे संकटमोचन समजले जातात, भाजपाचे संकटमोचन, देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचन समजले जातात, असे गिरीश महाजन यांनी इथेच आता भेट दिलेली आहे। आतमध्ये ते गेलेले आहे, त्यांची गाडी आतमध्ये गेलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर विचारपूस, तब्येतीची विचारपूस करणं गरजेचं, यासाठी ते आलेत असं प्राथमिक अंदाज आहे। तरी पण तिथे या दोघांमध्ये राजकीय चर्चा ही नक्कीच होणार आहे। गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा एक महत्त्वाचा मेसेज घेऊन आलेले आहेत, अशी एक सूत्रांची खात्रीलायक माहिती समोर येते। आज उद्या पर्यवेक्षकाची नेमणूक झालेली आहे। उद्या ते दिल्लीहून मुंबईला येतील। भाजपाच्या काही बैठकी होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं काय मूड आहे, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं आहे, हे ऐकून घेतील गिरीश महाजन। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी काही मेसेज दिलाय का, वरिष्ठांनी काय मेसेज दिलाय का, हा मेसेज घेऊन गिरीश महाजन आल्याची एक सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ही जी भेट असणार आहे गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप महत्त्वाची भेट असणार आहे। देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा राजकीय मेसेज घेऊन गिरीश महाजन वर्षा बंगल्यात पोहोचले असं आपण बोलू शकतो। काही वेळातच ही भेट होईल आणि त्या भेटीमध्ये काही गणितं उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं जाईल, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने या तिघांची जी बैठक आहे ती पुढे होऊ शकते। आज दिल्लीला जी बैठक होती त्या बैठकीला VC द्वारे मुख्यमंत्री जॉईन करतात का, कदाचित ही विनंतीही करू शकतात गिरीश महाजन का VC द्वारे तुम्ही दिल्लीच्या बैठकीला जॉईन व्हा असंही ते सांगू शकतात। आणि एक महत्त्वाचा मेसेज ते घेऊन आलेले आहेत। हे अशा काही मेसेज ते घेऊन आले असतील। आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची काही वेळात भेट होईल, कारण सध्या ते आराम करतायत। गिरीश महाजन आल्याचं कळताच कदाचित भेट देऊ शकतात। आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणता मेसेज दिलेला आहे, भाजपच्या वरिष्ठांनी काय मेसेज दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांचे जे मंत्रिपद आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे, त्यांचं स्वतःची भूमिका काय आहे, पक्षाची भूमिका काय आहे, या सर्व गोष्टीचा उलगडा ते करू शकतात। आणि हे जे मेसेज आहे हे पास पण होऊ शकतो। देवेंद्र फडणवीसचा मेसेज मुख्यमंत्र्यांनी देऊ शकतात, मुख्यमंत्र्यांचा मेसेज ते देवेंद्र फडणवीसपर्यंत पोहोचवू शकतात। त्याचबरोबर VC द्वारे बैठकीत जॉईन करण्याची विनंती ते करू शकतात। त्यामुळे महत्त्वाची घडामोड आता ह्या ठाण्याच्या बंगल्यावर होताना दिसत आहे। अनेक खलबतं इथे सुरू झालेली आहेत। दुपारी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण आराम केलेला आहे। आता कळतं का थोडीशी त्यांची प्रकृती स्थिर झालेली आहे, ते स्थिरावलेले आहेत। त्यामुळे हळूहळू आता इथे गर्दी होण्यास सुरुवात होऊ शकते। हळूहळू नेते मंडळी इथे येत आहेत। काही वेळापूर्वीच मुर्जी पटेल असतील, वामन मात्रा असतील, हे येऊन गेलेले आहेत। आता गिरीश महाजन जे संकटमोचन समजले जातात भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीसचे, असे संकटमोचन गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय शिवसेनेनं गृहमंत्रीपदासाठी खरं तर आग्रही आहे। शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तशी इच्छा देखील बोलून दाखवलेली आहे। आणि दुसरीकडे भाजपचे संकटमोचक अशी ओळख आहे गिरीश महाजनांची। देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत। काही महत्त्वाचा निरोप घेऊन आज या ठिकाणी गिरीश महाजन आलेले असू शकतात, या संदर्भात काही शक्यता आहे? नक्कीच काही मुद्दे जे आहेत ते अजून क्लिअर झालेले नाही आहेत। शिवसेनेच्या अनेक आमदारांचं, अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे, जर टर्म ठरवली 2.5 वर्ष किंवा 2 वर्ष आणि एक वर्ष, तर पहिली टीम ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिळावी। कारण की ज्या प्रकारे सरकारने ग्रीप पकडली आहे आणि ज्या प्रकारे सरकार चालू आहे, सरकारचा चांगलं कामामुळे, चांगल्या विकास कामामुळे माझी लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे चाललेली आहे आणि त्याचा फायदा विधानसभेच्या मतदानाला झालेला आहे। प्रचंड असं मतदान वाढलेलं आहे, चांगला असा रिझल्ट आलेला आहे। त्यामुळे MLAsनी जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की पहिली जी टर्म आहे ती एकंदरीतच एकनाथ शिंदेने मिळावी अशी एक मागणी होत आहे। तर दुसरी मागणी अशी आहे का गृहमंत्रीपद आहे ते आम्हाला मिळावं आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पद दिलं तर आणखी काही चांगली खाती ही आम्हाला देण्यात यावी, असे 3 टर्म कंडिशनवरती काही मुद्दे आणलेले आहेत। आणि ह्या सर्व ज्या कंडिशन्स आहेत, ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा आज इथे होऊ शकते। आणि त्यामुळे एकंदरीतच ही जी चर्चा आहे म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे ही खूप महत्त्वाची चर्चा असणार आहे। संकटमोचन समजलं जातं आणि महत्त्वाचं
मेसेज, राजकीय मेसेज घेऊन ते आले मुख्यमंत्र्यांकडे, एवढी एक 7 सूत्रांची माहिती समोर येते. त्यामुळे आता गिरीश महाजन काय सांगतात मुख्यमंत्री त्यांना कशा प्रकारे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गृहमंत्री पदाची मागणी शिवसेनेकडनं होत आहे, परंतु त्याला कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस बघतायत, कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस किंवा वरिष्ठ मंडळी जे भाजपाची वरिष्ठ मंडळी आहेत ते कशा प्रकारे ह्याला उत्तर देतात, कशा प्रकारे ह्या मागणीकडे बघतायत हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. निश्चितच कपिल, आपण एकीकडे पाहतोय की आता गिरीश महाजन सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे यांची ते भेट घेत आहेत. एकीकडे प्रकृती संदर्भात ते विचारणा करू शकतात, मात्र त्याच वेळी काही राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे का, जसा गृहमंत्री पदाचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. नक्कीच. आता काही वेळापूर्वी राजेश क्षीरसागर जे आमदार आहेत कोल्हापूरचे ते पोचलेले आहेत या बंगल्यावरती. त्यामुळे हळूहळू आता शिवसेनेचे नेते मंडळी ही मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची मंडळी जी येत आहेत ते एक आपली लॉबिंग असणे मंत्रिपदासाठी किंवा मग एकनाथ शिंदेची विचारपूस करायला येत आहेत. परंतु गिरीश महाजन हे एक महत्त्वाचा मेसेज काही वेळापूर्वी असं कळतं का देवेंद्र फडणवीसांनी विचारपूस केली होती फोनवरती, आता थेट गिरीश महाजन तिथे पोचलेले आहेत आणि त्यांची तब्येतीची चौकशी तर करणारच आहेत. परंतु राजकीय चर्चा ही नक्कीच होणार आहे आणि ही राजकीय चर्चा मग मुख्यमंत्रीपद असतील, गृहमंत्रीपद असेल, उपमुख्यमंत्रीपद असतील किंवा मग किती मंत्रिपदं मिळणार आणि कोणती कोणती खाती मिळणार ह्याच्यावरही असू शकतात. कारण की देवेंद्र फडणवीस निकटवर्गीय असे समजले जातात गिरीश महाजन आणि नक्कीच देवेंद्र फडणवीसचा एक महत्त्वाचा राजकीय मेसेज घेऊन जे पोचलेले आहेत महाजन असंच बोललं जात आहे. त्यामुळे आता महाजन आल्यानंतर ते मीडियाशी बोलतात का आणि नक्की काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच कपिल, आपण पाहतोय गिरीश महाजन यांची काय भूमिका असणार आहे, कारण आपण बघितलं की बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यावेळी जरांगेंचा जर मुद्दा घेतला, जरांगेंच्या उपोषणाच्या वेळेस देखील सरकारच्या वतीनं गिरीश महाजन त्या ठिकाणी बोलणी करत होते, ते मध्यस्थी करत होते. त्यामुळं आता गिरीश महाजन हा कुठला तरी एक महत्त्वाचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले असू शकतात. देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या वतीनं एक महत्त्वाचा निरोप असू शकतो. नक्कीच. आपण आधी पाठचा जर इतिहास पाहिला तर जरांगे पाटील असतील किंवा मराठा आरक्षण असेल, शेतकरी आंदोलन असेल, या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी गिरीश महाजन हे मध्यस्थी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस किंवा सरकारकडनं जो महत्त्वाचा मेसेज आहे तो घेऊन ते पोचले होते. या सर्व संघटनांना भेटले होते आणि त्यांचं जे उपोषण होतं ते शमवलं होतं, त्यांचं आंदोलन आहे ते शमवलं होतं. त्यामुळे गिरीश महाजन जेव्हा येतात तेव्हा नक्कीच कोणता तरी महत्त्वाचा मेसेज, महत्त्वाची चर्चा करण्यासाठी येतात. हे एवढं गणित नक्की फिक्स असतं आणि अशाच प्रकारचा मेसेज घेऊन गिरीश महाजन इथे पोचलेले आहेत असं आपण बोलू शकतो. कारण की उद्याच भाजपाच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय निश्चित होणार आहे. भाजपालाही आपली मंत्रिपदं फिक्स करायची आहेत. त्यामुळे कोणती मंत्रिपदं एकनाथ शिंदेच्या गटाला येतात, शिवसेनेच्या गटाला येतात. निश्चितच कपिल, खरं तर आता या भेटीनंतर गिरीश महाजन माध्यमांशी संवाद साधतात का, काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.